नमस्कार मित्रांनो, मी सुरेश शेवतेकर श्री तिरुपती जॉबलर्स या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण आपल्या शेताची ई पीक पाहणी मोबाईलवरून कशी करायची ते पाहूया. त्याकरता आपल्या मोबाईल स्क्रीनवर जाऊ. सर्वप्रथम आपण आपल्या प्लेस्टोअरमधून ई पीक पाहणीची ॲप डाउनलोड करून घ्यायची. त्याकरता आपल्या प्लेस्टोअरवर जाऊया. प्लेस्टोअरवर गेल्यानंतर इथं ई पीक पाहणी टाकायचं. ई पीक पाहणी टाकल्यानंतर इथं एक ॲप्लिकेशन ओपन होतो, ॲप्लिकेशन दिसतो. इथं ॲप्लिकेशन मी आधीच इन्स्टॉल केले, त्यामुळे काय ओपन ऑप्शन दिसते. याला डाउनलोड करून घ्यायचं. त्यानंतर इथून ओपन करायचं. हे ॲप ओपन केल्यानंतर याला स्लाईड करायचं. इथं महसूल विभागमध्ये आपला जिल्हा निवडायचा. इथे महसूल विभागमधून आपला विभाग निवडून घ्यायचा. त्यानंतर इथं बाण दाखवला आहे, बाणावर क्लिक करून पुढे जायचं. त्यानंतर इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यायावर टच करायचं. इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथं संकेतांक पाठवा यावर टच करायचं. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP प्रविष्ट करायचा. OTP टाकल्यानंतर इथे लॉग इन बटनवर टच करायचं. त्यानंतर खातेदारांचे नाव निवडा असं ऑप्शन ओपन होते, किंवा मग नवीन खातेदार नोंदणी करा असं ऑप्शन ओपन होते. जर तुम्ही आधी नोंदणी केली असेल तिथून सिलेक्ट करायचं. आधी नोंदणी झाली नसेल तर मग नवीन खातेदार म्हणून नोंदणी करायची. इथे आपला विभाग आलेला आहे ऑलरेडी. त्यानंतर जिल्हा निवडायचा. जिल्हा निवडून झाल्यानंतर तालुका निवडायचा. त्यानंतर इथून गाव निवडून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही इथून इथे खूप सारे पर्याय दिले, त्यापैकी कोणत्याही एक पर्यायाचा वापर करून तुमचं नाव शोधून घ्यायचं. मी इथे गट क्रमांक निवडतो. गट क्रमांक निवडल्यानंतर इथून आपला खातेदार निवडून घ्यायचा, जो खातेदार असेल तो. त्यानंतर इथं बाणाचा ऑप्शन दिला आहे, बाणावरती टच करायचं. त्यानंतर आपला खाते क्रमांक दिसेल, तो व्हेरीफाय करून पुढे जायचं. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इथं खातेदारांच्या नावांच्या लिस्टमधून आपलं नाव सिलेक्ट करून घ्यायचं. नाव सिलेक्ट करून घेतल्यानंतर या बाणावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे आपल्याला ऑप्शन दिसेल, या ऑप्शनपैकी पीक माहिती नोंदवा हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपला खाते क्रमांक निवडायचा. इथे गट क्रमांक दिसेल, गट क्रमांक निवडून घ्यायचा. त्यानंतर जमिनीचे क्षेत्रफळ दिसेल एकूण. नंतर हंगाम निवडून घ्यायचा. तुमचा जो हंगाम असेल, संपूर्ण वर्ष असेल संपूर्ण वर्ष सिलेक्ट करायचं. खरीप असेल खरीप सिलेक्ट करायचं. त्यानंतर पीक सिलेक्ट करायचं. मिश्र पीक आहे, बहुपीक आहे, एक पीक आहे, जे असेल ते सिलेक्ट करायचं. माझं एक पीक आहे, मी एक सिलेक्ट करतो. त्यानंतर पिकाचा प्रकार सिलेक्ट करायचा. मी पीक सिलेक्ट करतो. त्यानंतर पिकांचे नाव ऑब्लिक झाडांचे नाव, यापैकी तुमचं जे पीक असेल ते सिलेक्ट करायचं. मी कापूस करतो. माझं क्षेत्रफळ संपूर्ण असल्यामुळे मी संपूर्ण क्षेत्र सिलेक्ट करतो. त्यानंतर जलसिंचनाचे साधन, यामध्ये माझे कोरडवाहू म्हणून कोरडवाहू सिलेक्ट करतो.
त्यानंतर लागवडीचा दिनांक, जो असेल तो सिलेक्ट करायचा, ओके यावर क्लिक करायचं. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर एकदा व्हेरीफाय करून घ्यायची बरोबर आहे की नाही. माहिती तपासून घेतल्यानंतर पुढे जावर क्लिक करायचं. आपल्या शेतात आल्यानंतर आपण काय करायचं, इथं अद्ययावतवर क्लिक करायचं. अद्ययावतवर क्लिक केल्यानंतर इथं त्यानंतर पुढे जा बटन आहे, पुढे जा बटनावर क्लिक करायचं. पुढे जा बटनावर गेल्यानंतर इथं छायाचित्र एक निवडा असं ऑप्शन येते. त्या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे ठीक आहे वर क्लिक करायचं. इथे आपलं पीक निवडून घ्यायचं, जे पीक असेल ते फोटो काढून घ्यायचा पिकाचा. पिकाचा फोटो काढल्यानंतर इथं राईटवर क्लिक करायचं. राईटवर टच झाल्यानंतर इथं छायाचित्र 2वर क्लिक करायचं. छायाचित्र 2वर क्लिक केल्यानंतर तशी प्रोसेसिंग होईल, ती प्रोसेसिंगमध्ये द्यायची. त्यानंतर ठीक आहे वर क्लिक करायचं आणि दुसरा फोटो निवडायचा. दुसरा फोटो निवडल्यानंतर इथं राईटवर क्लिक करायचं. त्यानंतर ती माहिती येते, माहिती व्हेरीफाय करून घ्यायची आणि राईटवर क्लिक करायचं. राईटवर क्लिक केल्यानंतर इथं आपली माहिती व्हेरीफाय करून घ्यायची. पीक पाहणीचा दिनांक, खाते क्रमांक, गट क्रमांक, त्यानंतर क्षेत्रफळ, पीक, हे सर्व व्हेरीफाय झाल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करायचे आणि पुढे जावर क्लिक करायचं. पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असं ऑप्शन येईल, त्याला ठीक आहे करायचं. आता तुमची पिकाची माहिती अपलोड झाली. आपली ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे. धन्यवाद. आपण आता केलेली ई पीक पाहणी पूर्ण झाली की नाही हे कसे पाहिजे, त्याकरिता गावांच्या खातेदाराची पीक पाहणी यावर टच करायचं. त्यानंतर जे हिरव्या कलरमध्ये दिसतील ती ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे आणि जी पांढऱ्या कलरमध्ये दिसतील ती व्हायची आहे. त्याकरिता या लिस्टमध्ये आपलं नाव शोधून घेऊया. आता या लिस्टमध्ये पाहून घ्यायचं खाली येऊन. आता आपलं नाव हे हिरव्या कलरमध्ये आलं आहे. हिरव्या कलरमध्ये नाव आलं की समजून जायचं आपली ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे म्हणून. तर ई पीक पाहण्याकरता डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करायचं. त्यानंतर पूर्ण आपली माहिती दिसेल. आता आपली ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.